चला थोडं मागे जाऊया. अशा काळात जिथे राईट स्वाईप वगैरे काही नव्हतंच, म्हणजे विचार करा, प्रेम शोधण्यासाठी प्रोफाईल बनवायला चक्क तास न तास लागायचे. आपण बोलतोय स्मार्टफोन आणि डेटिंग ॲप्सच्या खूप खूप आधीच्या जमान्याबद्दल, जेव्हा ऑनलाईन प्रेम शोधण्याची फक्त एक सुरुवात होती. आणि या प्रवासात आपल्याला मदत करणार आहे हे पुस्तक, दी आर्ट ऑफ इंटरनेट डेटिंग. हे प्रकाशित झालं होतं 2007 साली. खरं तर हे फक्त एक पुस्तक नाहीये, तर त्या काळाचा एक डिजिटल पुरावा आहे, जेव्हा इंटरनेट आजच्यासारखं सोपं सरळ नव्हतं, थोडं वेगळं, थोडं विचित्रच होतं म्हणा ना. आजकाल कसं एका स्वाईपवर सगळं ठरतं, नाती जुळतात किंवा तुटतात. पण जेव्हा हे इतकं सोपं नव्हतं, तेव्हा ऑनलाईन प्रेमाचे नियम काय असतील, काय करावं लागायचं? चला तर मग उघडूया हे पुस्तक आणि बघूया काय दडलं यात. तर ह्या पुस्तकाचा सगळ्यात मोठा दावा काय होता माहितीये? त्यांचं म्हणणं होतं की 2007 पर्यंत इंटरनेट डेटिंग आता काहीतरी वेगळी किंवा विचित्र गोष्ट राहिली नव्हती. उलट तो लोकांशी ओळख करून घेण्याचा एक मुख्य आणि अगदी स्वीकारलेला मार्ग बनत चालला होता. लेखकाने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली होती की तुमच्या नेहमीच्या पिकअप लाईन्स इथे अजिबात चालणार नाहीत. का? कारण सगळा खेळ शब्दांचा होता. ना बॉडी लँग्वेज, ना आय कॉन्टॅक्ट, मदतीला काहीच नाही. तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे फक्त आणि फक्त तुम्ही काय लिहिताय यावरच ठरणार होतं. बरं, मग हे सगळं घडत कुठे होतं? म्हणजे हे डेटर्स नक्की भेटायचं तरी कुठे? 2007 सालचं ऑनलाईन जग आजच्यापेक्षा खूपच वेगळं होतं. चला बघूया तेव्हाचं तंत्रज्ञान आणि सामाजिक वातावरण नेमकं कसं होतं. आज कसं आपल्या सगळ्यांच्या खिशात 24 तास इंटरनेट आहे, पण तेव्हाची गोष्टच वेगळी होती. घरी इंटरनेट असणं म्हणजे अरे वा, काय श्रीमंती. ऑफिसमध्ये तर चक्क नोकरीचा धोका पत्करून लोक ऑनलाईन जायचे, किंवा मग मित्राच्या घरी जाऊन त्याच्या डोक्याला ताप द्यावा लागायचा. आणि प्रायव्हसी हा शब्द तर तेव्हाच्या डिक्शनरीतच नव्हता बहुतेक. आणि हो, या पुस्तकात काही भारी प्रकार सांगितले आहेत लोकांचे. ह्यातले फेकर्स आणि विंडो शॉपर्स हे तर आजही आहेत नाही का? आणि कॉन्टॅक्ट कलेक्टर्स म्हणजे आजचे आपले मॅच बट नो रिप्लाय वाले महाभाग. खरंच तंत्रज्ञान कितीही बदललं तरी माणसांचे प्रकार काही बदलत नाहीत. आता हा आकडा बघा, खूप महत्वाचा आहे. सुरुवातीला ऑनलाईन डेटिंगवर तब्बल 90% पुरुष होते, पण 2007 पर्यंत हे प्रमाण जवळपास 50-50% आलं. म्हणजे विचार करा केवढा मोठा बदल होता हा. याचा सरळ अर्थ होता की आता हे प्रकरण खरंच गंभीर होत चाललं होतं आणि सगळ्यांसाठी एक व्यासपीठ बनत होतं. ओके, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे प्रोफाईल. पुस्तकाच्या लेखकाच्या मते हेच सगळं काही होतं. तुमची पहिली छाप आणि कदाचित तुमची शेवटची संधी सुद्धा. आणि यातल्या अनेक गोष्टी कमाल आहे, आजही तंतोतंत लागू पडतात. म्हणजे बघा ना, खराब व्याकरण, सतत जुन्या पार्टनरबद्दल बोलणं किंवा खोटं बोलणं, हे तर आजही मोठे रेड फ्लॅग मानले जातात. काही नियम खरंच कधीच बदलत नाहीत. आता जरा हे बघा, हे आहे एका चांगल्या प्रोफाईलचं उदाहरण. अरे देवा, याची लांबी आणि यातला तपशील तर बघा. आज आपण कुठे 2 ओळींचा बायो लिहितो आणि तेव्हा अक्षरशः निबंध लिहिण्याची अपेक्षा होती. खरंच विश्वास बसत नाहीये. यामागचं तत्व तसं साधं होतं. जेवढं मोठं, जेवढं तपशीलवार तुमचं प्रोफाईल, तेवढं तुम्ही नात्यासाठी गंभीर आहात हे सिद्ध व्हायचं. म्हणजे सरळ आहे, इथे टाइमपासला जागा नव्हती. चला, प्रोफाईल तर बनवलं, पण मग पुढे काय? बोलायचं कसं? संपर्क कसा साधायचा? 2007च्या या आकड्यांच्या खेळात यशस्वी होण्यासाठी नक्की काय करावं लागायचं? पुस्तकातनं सोलमेटसाठी एक मस्त शब्द वापरलाय, Z%. म्हणजे कसं, जणू काही प्रेम हे गणित आहे आणि आपण लाखो लोकांच्या गर्दीतून आपल्यासाठी बनलेल्या त्या एका खास व्यक्तीला शोधतोय. 10 कोटी, चक्क 10 कोटीहून अधिक हा आकडा होता ICQ मेसेंजर वापरणाऱ्या लोकांचा. आजकाल ॲपमध्ये चॅट करता येतं, पण तेव्हा असं वेगळं सॉफ्टवेअर लागायचं. आणि हे ICQ तेव्हा प्रचंड फेमस होतं रिअल टाईम चॅटसाठी. पण ह्या सगळ्यात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, ज्याचं उत्तर हे पुस्तक अगदी थेटपणे देतं. तो म्हणजे फक्त ऑनलाईन बोलून एकमेकांना कधीही न भेटता खरंच प्रेम होऊ शकतं का? आणि उत्तर आहे एक मोठं नाही. पुस्तकाचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात नाही पडत, तर आपण आपल्या डोक्यात तयार केलेल्या त्या व्यक्तीच्या प्रतिमेच्या प्रेमात पडतो. त्यामुळे प्रत्यक्ष भेटल्याशिवाय खरं प्रेम शक्यच नाही, असं त्यांचं ठाम मत होतं.
बरं, मग या सगळ्या जुन्या कहाणीतून आजच्या काळात काय शिकण्यासारखं आहे? कोणता सल्ला आजही कामी येतो आणि काय पूर्णपणे निरुपयोगी झालंय? चला बघूया. आणि गंमत म्हणजे यातल्या काही समस्या तर अशा आहेत की वाटतं आजच्याच काळातल्या आहेत. जसं की अचानक गायब होणारी परफेक्ट डेट, म्हणजेच आपल्या आजचं गोस्टिंग, किंवा मग आपल्या दिसण्याबद्दल खोटं बोलणं. हेच सिद्ध होतं, ॲप्स बदलले, माणसं नाही. आणि हा एक सल्ला, हा तर कधीही कोणत्याही काळात लागू होईल. कोणाच्याही शब्दावर आंधळा विश्वास ठेवू नका. एकदम साधं आणि सरळ आहे. ऑनलाईन जगात कोणी काहीही सांगू शकतं. खरी पारख तर प्रत्यक्ष भेटल्यावरच होते. आणि शेवटी एकच प्रश्न मनात येतो, आजच्या या अल्गोरिथम आणि झटपट स्वाईप करण्याच्या जगात एकमेकांना वेळ देण्याची, हळूहळू समजून घेण्याची ती जुनी कला आपण कुठेतरी हरवून बसलो आहोत का? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?